मुसळधार पावसामुळे सीना नदीला पुन्हा एकदा पूर आलाय। उत्तर सोलापुरातील तिऱ्हे गावात पाणी शिरायला सुरुवात झाली। सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापुरातील अनेक गावांमध्ये पुन्हा पुराचं पाणी शिरलंय। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, पुन्हा एकदा सीना नदीच्या पुराचा मोठा फटका अनेक भागांना बसणार अशी ही दृश्य सांगतायत, काय अधिकची माहिती आहे? श्रुती, आपण पाहिलं की खरं तर गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातल्या या 5 तालुक्यांना मोठा फटका जो आहे तो या सीना नदीच्या पुरामुळे बसतोय आणि त्याचाच एक भाग आता पुन्हा एकदा खरं तर 4 दिवसांपूर्वी या भागामध्ये पाणी येऊन गेलेलं आहे। आणि मात्र पुन्हा एकदा या तिरे गावामध्ये, उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे गावामध्ये पुन्हा एकदा हे पाणी जे आहे ते घुसायला सुरुवात झालेली आहे। साधारणपणे सीना नदीमध्ये 1,45,000 क्युसेक्स वेगाने पाणी जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे। सीना कोळेगाव प्रकल्प असेल, त्याचबरोबरीने खासापुरी आणि चांदणी या मध्यम प्रकल्पातून हे पाणी सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा ही गावं जे आहेत ते आता पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आज मध्यरात्रीपर्यंत 1,80,000 पेक्षा अधिकचा विसर्ग जो आहे तो या सीना नदीमध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। कारण या कॅचमेंट एरियामध्ये जे आहे, या 3 मध्यम प्रकल्पांच्या कॅचमेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पडतोय आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या नागरिकांच्या घरात आता पुन्हा एकदा पाणी जायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। इथले स्थानिक आहेत, त्यांची काय नक्की प्रतिक्रिया आहे, काय सांगाल? गावात पुन्हा एकदा पाणी तुमच्या घुसायला सुरुवात झाली? सर, आता जवळपास 4-5 दिवस झालं पूर तर आलेलाच। घरामध्ये पण पाणी कमरेच्या वर होतं। आता परत कमी झालं म्हणून आम्ही परत घरी आलो राहायला। घरी आल्यानंतर सर्व घर वगैरे धुतलं, घरात साप निघले, विंचू निघले। ठीक आहे म्हणून तसंच राहिलो। परत आमच्या शेजारच्या गावचा एक पात्रीचा एक वयोवृद्ध माणूस साप चावूनच वारलेलं, बंडगर म्हणून। परत आता अजून जायचं म्हणलं घरी, आता अजून घरात पाणी शिरलेलं आहे रात्रीपासून। पाणी कमी होईल म्हटलं तर कमी काय व्हायची गॅरंटी दिसत नाही। आता अजून 2 लाख पाणी सोडलेलं आहे त्यासाठी, आणि आमच्या शेळ्या पण त्यातच वाहून गेल्या, 2 शेळ्या। खरं तुमचा व्यवसाय आहे, पुन्हा एकदा तुमच्या आता हे दुकानं तुम्ही साफ केलेली होती, आता पुन्हा एकदा त्यात पाणी घुसलेलं आहे। एका आठवड्यात 2 वेळा पाणी गेल्यामुळे आमचे हॉटेल व हे सगळे आम्ही 2 वेळा रिकाम केले, 2 वेळा धुतले आहेत। नक्कीच सागर, अत्यंत मोठं नुकसान त्या ठिकाणी व्यावसायिकांचं आणि सर्वसामान्यांचं तसंच शेतकऱ्यांचं झालेलं आपण पाहतोय। अपडेट्स घेत राहूच।